घेऊन आलो मी. पहिले हळू आवाजात आवाज द्या पहिले काकाला. काका कुठं बगीच्यामध्ये झोपलेले असेल तुम्ही जाऊन जोरात वरडसाल तर न आलेला अटक काकाला येईल काय झालं म्हणून. त्याच्यामुळं कोणी झोपलेलं असले की पहिले काका काका म्हणून उठवा पहिले, नाही तर बसाल छातीवर. जोरात वरडसाल काका अटक येऊन जाईल. तर हा आवाजाने पहिले हळू आवाजात म्हणा काका. काका डोळे उघडा, काका डोळे उघडा. तुम्ही हे जे ग्लॉटिस आहे त्याचे प्रॉमिनंट पार्ट आहे इकडल्या साईडला किंवा इकडल्या साईडला कॅरोटिड चेक करू शकता. कधी कधी थोडी प्रॅक्टिस नसते कॅरोटिड चेक करायची, पल्स चेक करायची प्रॅक्टिस राहते. कधी कधी इकडे जर तुम्ही रेडियल पल्स जर अंगठ्याच्या साईडला रेडियल पल्स जर लागले तर क्लिअर कट व्हायला काही सीपीआरची गरज नाहीये. पण तुम्हाला कॅरोटिड बऱ्याच जणांना प्रॅक्टिस नसते कॅरोटिड पाल्पेट करायची, कारण की आपण ओपीडी मध्ये जेव्हा प्रॅक्टिस करतो तर आपण रेडियलच पकडतो पहिली. रेडियल जर क्लिअर कट लागले तर मग काही करायची गरज नाही. आता तुम्हाला रेडियल लागत नाही, कॅरोटिड डाऊटफुल आहे की नाही, तुम्हीच घाबरलेले तुमचेच पल्स जर तुम्हाला लागत असतील, तुम्हाला वाटते की डाऊटफुल आहे, तरी सीपीआर करून टाका. सीपीआरच्या वेळेस हे जे निप्पलचा जो एरिया आहे, सेंटर निप्पलचा एरिया आणि स्टर्नमचा एरिया, इथे महत्वाचं म्हणजे सरांनी जसं सांगितल्याप्रमाणे हा जो पार्ट आहे हार्ड पार्ट आणि हे लॉक करा इथे लॉक. आणि हे असं करू नका. आता बऱ्याच दिवस बेडवर पेशंट राहतो तर तुम्ही बेडवर जाऊन बसा, खालून वरून असं करू नका. बेडच्या हाईट असल्यामुळे बेडवर जाऊन बसा, बेडवर जाऊन सीपीआर करा. कुठे जरी हाईटवर जरी असेल तरी त्याच्या अंगावर जाऊन बसा, कुठून मागं लागणार नाही मेला तरी प्रॉब्लेम नाही. हे जे निप्पलचा जो एरिया आहे याच्या सेंटरमध्ये आणि इथं लॉक करा पूर्ण आणि नीवर होऊन जा. तुम्ही मांडी घालून वगैरे कुठं बसू नका जेवायला बसले आणि हे नीवर होऊन जा. आणि हा जो सेंटर जो आहे इथं लॉक करा. हे तुमचे लॉक झाले पाहिजे आणि ते खांद्याचा पूर्ण भार तुम्हाला पडला पाहिजे. आता एक तुम्हाला खाली आवाज येईल याचा, हे आवाज येत आहे. आता दुसरा सीपीआर हे नाही, आवाज नाही तुमचं एवढं, हे खाली आवाज येत आहे ना. आणि झाल्यावर पूर्ण रिलॅक्स करा. आता मी जर म्हणलं 1 2 3 4, हे समजा 30 जर पल्स झाले, समजा तुमच्यासोबत कोणी असिस्टंट असेल तर पहिले अँबू बॅग पकडायला शिकवा. अँबू बॅग जो साईडला आहे, अँबू बॅग हा सी शेप जो सी आहे या सीने ते असं अँबू पकडायचा, असं पकडायचा. हे 3 बोटं खुले ठेवायचे आणि हे जो छोटा पार्ट आहे ते नेझल ब्रिजवर घेऊन पूर्ण पॅक करा. आणि हे 3 बोटं जे आहेत याने तुमचं चीन वर करा. हे बरेच वेळ असं राहते पेशंट, तर हे पकडून या 3 बोटाने चीन वर करा. आणि हे असं करू नका, लंग्स फोडून टाकसा. त्याच्यामुळे 2 जरी दिले, 2 स्लो, पुन्हा 30:2 30 2, म्हणजे जवळपास एका मिनिटामध्ये 3 सायकल झाल्या पाहिजे 30:2 च्या. 90 ते 120 वेळेस कॉम्प्रेशन. काका रिस्पॉन्स भेटत नाहीये, रिस्पॉन्स काहीच नाही. पेशंटचा श्वास चालू नाहीये, हालचाल नाहीये. पल्स चेक करा, कॅरोटिड. हा, नाडी सुद्धा चेक केली पाहिजे. पल्स नसेल की मग कॉम्प्रेशन सुरू करायचं. लगेच जोडा ते त्या तोंडाने. खूप जण म्हणजे ऑकवर्ड होतं फिलिंग, तर बेटर. आंबू बॅग असेल तर सगळ्यात बेस्ट. त्याच्यानं लगेच 2 श्वास देईल आणि ती प्रक्रिया चालू राहील. हे स्टेप 1 2 चालूच राहणार आहे जोपर्यंत पेशंटला जाणवत नाही. पल्स आणण्यासाठीची ही प्रक्रिया आहे. मग आपण त्यांना बीपी वाढवण्यासाठी बाकीचे औषधी वगैरे आपण हॉस्पिटलमध्ये सुरू करतो. एकदा पल्स आला की रिदम येऊन जातो पेशंटला. पल्स नसतं त्यावेळेस रिदम नसतं, काहीच ऍक्टिव्हिटी नसते कार्डियाक. तर कॅरोटिड सगळ्यात बघितलेलं अतिउत्तम. कॅरोटिडमध्ये सगळ्यात चांगल्या वेळेने असेस करता येते. रेडियलपर्यंत पल्स यायला तो डिले असतो फार आणि फीवर लागतो खूप वेळेस. कॅरोटिडची जागा इथे असतं आपल्या मधोमध, बरोबर आहे. संगीत संध्याचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम.
युथ फाउंडेशन तर्फे सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करतो. सर्वांनी येऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व त्या कार्यक्रमानंतर भोजनाचा सुद्धा आनंद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना युथ फाउंडेशन तर्फे विनंती करतो. आपण सर्वजण त्या ठिकाणी आमंत्रित आहात आणि विथ फॅमिली आहे. आपल्या घरच्या मंडळीला सुद्धा त्या ठिकाणी जेवणासाठी आणायचं आहे आणि संगीताचा सुद्धा आस्वाद त्या ठिकाणी घ्यायचा आहे. या ठिकाणी त्यांना डेमो करून पाहायचं आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन CPR डेमो करून रिक्वेस्ट आहे